मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटनावरी खासदार विशाल पाटलांनी प्रशासनावर जोरदार टीका केली होती। प्रशासकीय इमारतीसाठी काँग्रेसच्या काळात मंजुरी मिळाली होती, तर निधी हा जनतेच्या पैशातून असतो, मात्र आपल्या बापाचा पैसा असल्याची धारणा प्रशासनाची झाली आहे, अशी टीका विशाल पाटलांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी केली होती। या टीकेवरून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटलांवर टीका करताना सूचक इशारा दिला आहे। बघूया खासदार विशाल पाटील नेमके काय म्हणाले आहेत। हा उद्घाटनाचा कार्यक्रम कित्येक महिन्यापासून हा रखडलेला। या शासनाच्या लोकांना एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात धारणा आहे। हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, हे पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झाले नाही, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत। आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत। खासदार विशाल पाटलांच्या या टीकेचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी समाचार घेतला आहे। विशाल पाटलांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकारी आहे, पण मी बोलतो कमी करतो जास्त। ज्यांना उत्तर द्यायचे त्यांना मी देईन, त्यामुळे विशाल पाटलांनी नम्र होऊन साखर खावी असा सूचक इशारा दिला आहे। असं त्यांनी काय बोलावं हे काय मी ठरवू शकत नाही, आणि मी जरा बोलतो कमी करतो जास्त, त्यामुळे त्यांनी म्हणणं याच्यावर ज्यांना उत्तर द्यायचे त्यांना देऊ। मी एवढंच म्हणेन की बा नम्र होऊन साखर खावी, असं आकांड तांडव करून काही होत नसतं। पंढरपूरमध्ये